हाय मैत्रिणींनो, मी बनवत आहे उपमा। मुलं म्हणजे सकाळी शाळेत गेलेली, पण आता शनिवार असल्यामुळे थोडेसे लवकर घरी आले, तर ते बोलले मम्मी भाजी चपाती नको, म्हणून त्यांना उपमा खूप आवडतो, तो उपमा बनवत आहे। त्यासाठी मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि त्यासाठी कांदा, टमॅटो अर्धा, थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतला। मी आता घालून घेते कढीपत्ता आणि मोहरी तडतडली की थोडा कांदा घातलाय। मला थोडंसं लालसर होईपर्यंत 3 ते 4 मिनिटे। माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी काही कोथिंबीर घालत नाहीये। असा थोडासा लालसर होईपर्यंत कांदा फ्राय करते। थोडासा टमॅटो बारीक करून घेतले म्हणजे पटकन नरम होईल। आता घालते हिरवी मिरची आणि टमॅटो। आपण थोडासा नरम करून घेऊया। रवा घालून घेतो आणि थोडासा फ्राय करतो त्याच्यामध्ये जरा, तो माझं छान होतो। थोडंसं मीठ घालून घेऊया, थोडंसं म्हणजे चवीनुसारच मीठ टाकूया। थोडंसं 2 मिनिटं। थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ। मुलांना उपमा असा मऊसूतच आवडतो। दोन मिनिटं झाकून ठेवूया। हा बघा, आपला उपमा तयार आहे आणि किती छान झालाय। मुलांना असं मऊसूतच आवडतो, थोडासा म्हणजे असं एकदम मोकळा नाही आवडत। तुम्हाला आवडतं का उपमा? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण असा बनवून बघा, खूप सोप्या पद्धतीमध्ये। लाईक आणि शेअर करा।